मागच्या वेळी मित्रांनो आम्ही केलेलं गोबी मंचुरियन एकदम सक्सेस झाले, पण व्हिडिओ टाकू काय गावली नव्हती. ह्यावेळी म्हटलं काहीतरी वेगळं असं करूया. तर राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आमचं प्लॅन होतं तो म्हणजे मोदक बनवायचे आहे. मोदक बनवायचे म्हटल्यावर काहीतरी सामान लागतं आणि सामान आणण्यासाठी मी आणि आमचे रूम पार्टनर गेलो होतो. सामान आणल्याच्या नंतर आमच्या लक्षात दिलं की इलायची पावडरचं पाकिट हे 25 रुपयाक होता. आम्ही म्हटलं ह्याच्यापेक्षा आम्ही इलायची घेऊन कुठून टाकला असतो. हे विचार आम्ही सोडलं आणि लगेच काम करूक घेतलं, कारण की लगेच आमका देवाची वाडीसुद्धा दाखवची होती. तसं बघूक गेलं तर आमका रूम पार्टनरसुद्धा एक नंबर गावलेलो हा, कारण की आमच्या रूम पार्टनरने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेलो हा. त्याच्यामुळे आमका जेवणाची काय हाल होणंच नाही. आमची जिंदगी म्हणजे एकदम फर्स्ट क्लास चालू होती. काम सगळं एकदम सुरळीत चालूच होता. तितक्यात आमच्या लक्षात येईल की पाणी सारलं. पहिली पाणी आणूची सिस्टीम वेगळीच आहे. 10चं कॉईन तुम्ही मशीनमध्ये टाकलंस की कॅन भरून मस्तपैकी तुमका पाणी गावताला. पहिली एक गोष्ट म्हणजे एकदम फर्स्ट क्लास होती, म्हणजे पाणी यायला स्वच्छ येतात, स्वच्छ आणि एकदम थंडसुद्धा असतात. पाणी घेऊन इल्याच्या नंतर येऊन बघलं तर शौर्यजी होते ते आमच्या मस्तपैकी भांडी घासी होते. भांडी वगैरे घासून झाल्याच्या नंतर लगेच शौर्यजींनी आपल्या देवाची आठवण काढल्याने. कशाक काढल्याने ती माका पण माहीत नाही. किचनमध्ये येऊन बघले तर शुभमजींनी मळलेल्या पिठाच्या गोळे करून लाटूक सुद्धा सुरुवात केलेली होती. लाटून वगैरे झाल्याच्या नंतर लगेच आम्ही किसून दिलेला गूळ आणि खोबऱ्याचा मिक्स वगैरे करून सारण करूक सुरुवात केलेली होती. एक साईड सारणसुद्धा करून रेडी झालेला होता आणि दुसऱ्या साईड पिठाचे गोळेसुद्धा रेडी होते. लगेच आम्ही रेडी केलेला सारण ह्या पिठात भरूक सुरुवात केलेलं, कारण की लवकर आमका मोदक बनवून रेडी करूचे होते, कारण की भूकसुद्धा जोरात लागलेली होती. मोदक बनवताना माझी आपली व्हिडिओग्राफी चालूच होती. तितक्यात शौर्यजी माका म्हणाक लागले की माझीसुद्धा व्हिडिओ काढ, मी सुद्धा भाजी बनवते. हयसर भाजी रेडी झालेलीच होती आणि बाजूक टोप ठेवलेलं होतं तो म्हणजे तेलाचं. पहिले तेलात गेले ते म्हणजे पुरिये झाल्याच्या नंतर त्याच्यात गेले ते म्हणजे मोदक. गरम तेलात मित्रांनो जसे मोदक दिसाक सुंदर दिसा होते ना, तितकेच खाऊक सुंदर असतले ह्यो अंदाज मी अगोदरच घेतलेला आहे. मित्रांनो तुमका मनात सांगतंय 2च मिनिटात आमचे मोदक तळून मोकळे झालेले होते. थैलो वेळ न घालवता शुभमजींनी लगेच वाडीचा ताट रेडी करूक सुरुवात केलेला होता, कारण की लवकरात लवकर वाडी दाखवची होती आणि त्यांकासुद्धा त्यांचा उपवास सोडूचो होतो. आमच्या मित्रांनो काम बिम सरल्याच्या नंतर आम्ही लगेच येऊन बसलो होते आमच्या ताटावर. आमचा ताट बघले होते एकदम पॉवरफुल भरलेला होता आणि एकदम भारीच दिसा होता. बाकी मित्रांनो तुमका आजची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा.